नमस्कार. प्राध्यापक बीजी मागले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, विधानसभा मतदारसंघाचा वेध घ्यायचं काम चालू आहे. विधानसभा लवकरच लागतायत. आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचा वेध घ्यायचं म्हणतोय. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत राजेश नरसिंगराव पाटील आणि सध्या ते महायुतीकडे गेलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या बरोबर ते आहेत. साहजिकच या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेल्या कामांचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ही येते इलेक्शन जे असेल 2024 ची हा त्याचा एक भाग असेल. 2019 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तिरंगी प्रामुख्यानं लढत झाली होती. राजेश पाटील की ज्यांना 55,598 मतं पडली, काठावर निवडून आले ते. 2 नंबरला अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील होते, त्यांना 51,173 आणि 3 नंबरला वंचित बहुजन आघाडीचे आप्पी पाटील म्हणजे विनायक उर्फ आप्पी पाटील यांना मतदान पडलं होतं 43,973. मित्र, ही जी लढाई झाली होती ही काटाजोड लढाई झाली होती. असं काही फार मोठ्या मतांनी फरकाने राजेश पाटील निवडून आले. 4,500 मताचा फरक दिसतोय आणि तिन्ही उमेदवार जे आहेत हे तिन्ही उमेदवारांना अगदी म्हणजे लढाई ही झाली ही फार मोठ्या म्हणजे 55,598 आणि 43,973 हा आप्पी पाटलांना पडलेली मत आहे. मित्रो, हा पहिला मतदारसंघ की ज्या मतदारसंघामध्ये आपण असं म्हणतोय की इच्छुकांची संख्या प्रचंड आहे आणि या मतदारसंघात राजकीय भूकंप होईल अशा पद्धतीचं म्हणजे विचार मांडले जातात. का असं बोललं जातं? एक तर राजेश पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले आहेत. ज्या वेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडण्यात आली आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाखाली स्वतंत्र पक्ष निर्माण करण्यात आला, शिवसेना ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पक्ष म्हणून निर्माण करण्यात आला, त्यावेळेला राजेश पाटील हे विद्यमान आमदार जे आहेत हे विद्यमान आमदार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये गेले आहेत. आता प्रश्न कसा आहे, तिकीट जे वाटप होणार ते महायुती आणि महाविकास आघाडी. महायुतीचे तिकीट म्हणजे जे भाजपचे शिवाजीराव पाटील आहेत ते आणि राजेश पाटील जे एनसीपी अजित पवार गटाचे आहेत. विद्यमान आमदार असल्यामुळं राजेश पाटलांना तिकिटाची काही काळजी असेल असं काहीही दिसत नाही आणि त्यांना हे तिकीट निश्चितपणे मिळेल. प्रश्न येतो शिवाजी पाटलांचा. शिवाजी पाटील हे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात आणि गेल्या वेळेला त्यांना अगदी काठावरती पराभव पत्करावा लागलेला आहे. 51,173 मतं पडलेत आणि निवडून आलेला 55,000 म्हणजे काठावर त्यांचा पराभव झालाय. आता पण प्रॉब्लेम असा होणार की त्यांना तिकीट मिळणं हे अवघड जाईल. विद्यमान आमदारांना तिकीट जाईल आणि युती ह्या तिघांच्या असल्यामुळं भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि एनसीपी अजित पवार गट या तिघांच्या मध्ये युती आहे आणि याच्यामुळं महायुतीचं तिकीट जे आहे ते राजेश पाटलांना मिळेल. प्रश्न निर्माण होईल तो शिवाजीराव पाटील यांचा. त्यांना असं वाटत होतं की भविष्य काळात आपल्याला भाजपचं तिकीट मिळेल म्हणून ते या पक्षाच्या पाठीमागे होते. पण आता कसं होणार? आता त्यांना तिकीट मिळणार नाही. विद्यमान आमदारांना तिकीट मिळेल आणि त्यांना प्रयत्न करावा लागेल तो म्हणजे कुणाचा? राजेश पाटलांचा. म्हणजे 55,000 अधिक यांचे 51,000 असं सहजासहजी एखादा माणूस जर गणित घालायला लागला तर 1,00,000हून जास्त मतदान हे एका बाजूला होईल अशा पद्धतीची मांडणी आपल्याला करता येईल. पण तसं मित्र होत नाही.
पण महायुतीचा उमेदवार हा आता राजेश पाटील हे निश्चित. महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. त्याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र सभापती बाबासाहेब कुपेकर यांची कन्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर, ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते गोपाळराव पाटील की जे कारखान्याचे अध्यक्ष होते, वंचित बहुजन आघाडीचे अप्पी पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुनील शिंत्रे, याशिवाय आता ज्यांच्याकडे साखर कारखाना आहे जो ज्यांनी 39 वर्षाच्या मुदतीनं चालवायला घेतलाय ते अथर्वचे मानसिंगराव खोराटे. या सगळ्यांच्या मध्ये तिकिटाचा मोठी अशी रस्सीखेच असेल. आणि याच्यातही चंदगड विधानसभा मतदारसंघातून एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे भरमू सुबराव पाटील. माजी मंत्री आहेत, माजी आमदार आहेत. 95 ला ते आमदार प्रथम झाले आणि मंत्री पण झाले. पण या तिकिटाच्या रेसमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नंदाताई बाभुळकर, गोपाळराव पाटील आणि शिवाजीराव खोराटे यांच्यामध्ये रस्सीखेच असणार. तसं तालुक्यामध्ये सतेज उर्फ बंटी पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. पण नव्यानं आलेले शिवाजीराव खोराटे हे जड जातील अशा पद्धतीचे वातावरण आणि अशा पद्धतीचं बोलणं आता केलं जात आहे. जी लढत आता आपण असं गृहीत धरू की राजेश पाटलांना महायुतीकडून तिकीट होतं, मानसिंगराव पाटील, मानसिंगराव खोराटे, नंदाताई बाभुळकर, गोपाळराव पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अप्पी पाटील. तर ह्या तिघांच्या पैकी अप्पी पाटील हे निश्चित असतील वंचित बहुजन आघाडीकडून, अर्थात त्यांनी घेतलं तर पुन्हा मानसिंगराव पाटील, नंदाताई बाभुळकर आणि वंचित बहुजन आघाडीचे अप्पी पाटील. तर ह्या तिघांच्या पैकी अप्पी पाटील हे निश्चित असतील वंचित बहुजन आघाडीकडून, अर्थात त्यांनी घेतलं तर पुन्हा मानसिंगराव पाटील, नंदाताई बाभुळकर आणि गोपाळराव पाटील. या तिघांच्या मध्ये तिकिटासाठीची रस्सीखेच असेल. मित्रांनो, मानसिंगराव खोराटेंनी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली. त्यांचा एक मोठा गट हा आताच प्रचारासाठी जोरात प्रयत्न करतोय. मानसिंगराव खोराटे यांचा प्रचार करणारा, अर्थात ते एक उद्योजक आहे आणि पहिल्याच वेळेला ते विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. सध्या त्यांच्याकडे कारखाना आहे आणि कारखान्याच्या माध्यमातून ऊस शेती करणारा शेतकरी जो आहे की ज्यांच्यामुळं हा कारखाना चालू झाला, त्या मानसिंगराव खोराटेंच्या बाबतीत सहानुभूती बाळगणं हे शक्य आहे. त्यामुळे मानसिंगराव पाटील विरुद्ध राजेश पाटील अशा पद्धतीची लढाई होईल असंही मानलं जातं. अर्थात नंदाताई बाभुळकर आणि गोपाळराव पाटील हे त्यांना कितपत मदत करतात हाही भाग आहे. तालुक्याचे अमरसिंह चव्हाण हे आहेत जे काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, तेही आहेत. भरमू सुब्राव आहे. तर या सगळ्या एकूण वातावरणामध्ये नेमकी काय परिस्थिती होईल असं ज्यावेळेला आपण विचार करू त्यावेळेला की जरी गेल्या वेळच्या लढाईमध्ये शिवाजीराव पाटील आणि राजेश पाटील यांच्यात प्रमुख लढाई झाली होती आणि ज्याच्यामध्ये फक्त एक 4,500 लीड होतं, तसं जरी परिस्थिती असली तरी चंदगड विधानसभा मतदारसंघ हा असं बोललं जातं, असा आरोप केला जातो की पैशाचा वापर अत्यंत केला जातो. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. काय नेमकं होईल हे लगेच सांगता येत नाही. पण उमेदवार जो असं बोललं जातं की पैशाचा वापर जो उमेदवार जास्तीत जास्त करेल त्याच्या पाठीशी मतदारसंघ आहे. अर्थात हे चुकीचं आहे, कारण अशा पद्धतीनं बोलणं हे जरी एखाद वेळेस जरी सत्य असलं तरी असा बहुतांशी मतदार हा पैशालाच मतदान देतो असंही बोलता येणार नाही. पण शिवाजीराव खोराटे यांचे म्हणजे पर्सनॅलिटी, एकूण व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाला साजेसे त्यांचं कार्य हे जर बघितलं आणि कसं आहे, तालुक्याचा सत्ता केंद्र असणारा साखर कारखाना हा त्यांच्या हातात आहे.
तालुक्याचं सत्ता केंद्र आहे कारखाना हा, आणि हा कारखाना त्यांच्या हातात आहे. अशा वेळेला जर त्यांनी शरद पवार गटाचं जर तिकीट मिळवलं तर मात्र बाजी पालटू शकते. आणि मग आपण मी काय म्हटलं की हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे हा हाय व्होल्टेज ड्रामा होईल आणि पैशाचा वापरही भरपूर मोठ्या प्रमाणात होईल असं जे बोललं जातं त्याच्यावरती राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. मित्र, एक गोष्ट सांगतो, शिवाजीराव पाटील आज जरी 2 नंबरला असले तरी त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. का लढवता येणार नाही? या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते कट्टर कार्यकर्ते आहेत आणि त्यांना परवानगी काढावी लागेल. देवेंद्र फडणवीस साहेब परवानगी देतील असं नाही, कारण आपल्या शासनाचा एक उमेदवार जर त्यांना परवानगी दिली तर बाकी म्हणजे ते अपक्ष आणि एकूण गणित जी आहेत ना ही गणित सगळी बिघडतील. राजेश पाटलांच्या विरोधात तेही उभारतील, अप्पी पाटील उभारतील, मानसिंगराव किंवा नंदाताई असे जर उभारले तर एकूण जे चित्र आहे हे चित्र एकदम विस्कळीत होईल आणि आपल्याच पक्षाच्या विरोधात आपणच प्रचार करतोय अशा पद्धतीची भूमिका आहे किंवा अशा पद्धतीचं एक वातावरण शिवाजीराव पाटलांच्यामुळं आणि निर्माण होईल आणि तशी परिस्थिती देवेंद्र फडणवीस होऊ देणार नाही. एकूण काय सांगतो, नवीन आलेला उमेदवार जो आहे या नवीन आलेला उमेदवार मानसिंगराव खोराटे यांच्या बाजूनं आजपासूनच जे प्रयत्न सुरू आहेत याला हे मिळण्याची पाठिंबा मिळण्याची ही शक्यता जास्त दिसून येते आणि या अर्थानं हाय व्होल्टेज ड्रामा होईल आणि या मतदारसंघात एक नवीनच माणूस आमदार होऊन जाईल. हा एक राजकीय भूकंप असेल असं बोललं जातं. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो आवर्जून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार.